नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे परत एकदा तुमच्या समोर आलो आहे एक नवीन टॉपिक घेऊन, एक नवीन कन्सेप्ट घेऊन। जे कन्सेप्ट बघत असताना आपल्या सर्वांना नक्कीच खूप पॉझिटिव्ह थॉट किंवा एक पॉझिटिव्ह इन्स्पिरेशन आपल्याला यातून मिळणार आहे हे मात्र नक्कीच। सर नेमका असा कुठला टॉपिक आहे ज्याच्यातून आपल्याला पॉझिटिव्ह इन्स्पिरेशन मिळणार आहे? तो टॉपिक असा कुठला आहे? जसं की तुम्ही बोर्डवर बघू शकता, NRA, दॅट इज नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी। आता तुम्ही म्हणाल सर की व्हॉट इज दिस NRA? हा नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी हा काय नवीन नेमका प्रकार आहे? बघा, मार्चपासून जेव्हा आपला लॉकडाऊन झाला होता तेव्हापासून तर आजपर्यंत प्रत्येक प्रिपरेशन करणारा विद्यार्थी, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जे प्रिपरेशन करणारे स्टुडंट्स आहेत, दे आर वेटिंग फॉर अ गुड न्यूज। ते बऱ्याच दिवसापासून काहीतरी गव्हर्नमेंटच्या बाजूने अनाउन्समेंट होईल अशा गोष्टीची प्रतीक्षा करत होते, वाट बघत होते। ओके, मग त्याच्यामध्ये MPSCवाले असतील, UPSCवाले असतील, बँकिंगवाले असतील, स्टेट गव्हर्नमेंटचे एक्झाम देणारे असतील, इवन जे अकॅडमिक्समध्ये आहेत सध्या, इंजिनिअरिंगच्या वर्षात असतील, MBA करत असतील, ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असतील, 10वीच्या बोर्डाची एक्झाम ज्यांनी दिली असेल, 12वीची बोर्डाची एक्झाम ज्यांनी दिली असेल, असे सर्व लोक की गव्हर्नमेंटच्या बाजूने काहीतरी चांगली अनाउन्समेंट आपल्याला मिळेल, काहीतरी एक गुड न्यूज गव्हर्नमेंटच्या बाजूने लवकरात लवकर विद्यार्थ्यांना मिळावी, हीच अपेक्षा सर्व विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी पालकांना होती। बघा, तर त्याच अनुषंगाने मी आज तुम्हाला सुरुवातीला ज्याच्यासाठी सांगितलं की आज काहीतरी नवीन आणि मजेदार असा एक विषय मी तुमच्यासमोर या ठिकाणी मांडणार आहे। तो विषय म्हणजे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी। सर, नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी हा नेमका काय प्रकार आहे? तर गव्हर्नमेंटने एक 2 दिवसापूर्वीच गव्हर्नमेंटने अनाउन्समेंट केलेली आहे की एक नवीन काय म्हणता येईल, एक नवीन अजेंडा म्हणा किंवा एक नवीन कन्सेप्ट गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी समोर आणलेली आहे, ती म्हणजे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी NRA। सर, व्हॉट इज द नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी? ॲक्च्युली गव्हर्नमेंटने ही एजन्सी किंवा हा NRA जो फॉर्म केला आहे, ही एक नवीन ऑर्गनायझेशन किंवा एक नवीन संघटना गव्हर्नमेंटच्या बाजूने या ठिकाणी फाउंड करण्यात आलेली आहे। ती कशासाठी? तर आपल्याला इथं आता कॉमन CET वेगवेगळ्या परीक्षांसाठीची घेतली जाणार आहे। जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, याच्या अगोदर IBPSचे जे एक्झामिनेशन्स आहे, IBPS स्वतः कंडक्ट करायचं, प्री लेवल, मेन्स लेवल, देन इंटरव्ह्यू अँड ऑल द व्हॉट वी कॅन से दॅट द सिलेक्शन प्रोसिजर इज युजली कंडक्टेड बाय IBPS। ओके, त्याच्यानंतर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB आपण ज्याला म्हणतो, तर रेल्वे जे आहे, रेल्वे रिक्रुटमेंट यांचं एक सेपरेट असं एक ऑर्गनायझेशन होतं की ते RRB या संघटनेद्वारेच किंवा एजन्सीद्वारेच रेल्वेच्या जेवढ्या एक्झाम्स होतील, टेक्निकल, नॉन टेक्निकल, त्याचं रिक्रुटमेंटची जी प्रोसिजर आहे ती कंप्लीट व्हायची। आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC, ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या एक्झाम्स होतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, त्या स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेतल्या जायच्या आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन या सर्व परीक्षांवर यांचं कंट्रोल असायचं आणि त्याद्वारे किंवा तिथून त्यांची सर्वच्या सर्व सिलेक्शन प्रोसिजर जी आहे ही कंप्लीट केली जायची। सॉरी, आता काय केलं आहे गव्हर्नमेंटने? आता गव्हर्नमेंटने असं केलं आहे की नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी हे जे या ऑर्गनायझेशनची किंवा एजन्सी जे फाउंडेशन ज्यांनी केलेलं आहे ते याच्यासाठी केलं आहे की ह्या 3 IBPS असेल, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल आणि त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, या तिन्ही फील्डमध्ये जे प्रिपरेशन करणारे स्टुडंट आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक CET, त्याला आपण कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट असं म्हणतो, तो प्रकार त्यांनी या ठिकाणी आता 2021 पासून यावर्षीच्या होणाऱ्या परीक्षांमध्ये त्याचा कुठलाही इम्पॅक्ट होणार नाही आहे। मात्र नेक्स्ट इयरपासून मोस्ट प्रोबेबली हा जो कन्सेप्ट आहे कॉमन एलिजिबिलिटी टेस्टचा, हा सर्वांसाठी चालू होणार आहे। ओके, तर नेमकं याच्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांनी, आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले आहेत, ते जेव्हा एखादी अशी न्यूज जेव्हा गव्हर्नमेंट अनाऊन्स करते किंवा न्यूज चॅनल्सवर ज्यावेळेस अशा प्रकारच्या वेगवेगळ्या न्यूज यायला लागतात, त्यावेळेस आमच्या मनात काही प्रश्न येणार, नक्कीच येणार, पण त्याच्या अगोदर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात सुद्धा प्रश्न आलेले असतात। तर विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपला असेल, टेलिग्रामला असेल, खूप सारे मेसेजेस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केले की सर, हा जो NRA आला आहे, नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी जी आलेली आहे, याचा नक्कीच आम्हाला फायदा होणार आहे का, की नेमका तोटा होईल? याचे नेमके फायदे होणार आहे की याचे नेमके तोटे होणार आहे? नेमका याचा इम्पॅक्ट रिक्रुटमेंटवर कसा पडेल? नेमके आमचं जे सिलेक्शनचा जो सक्सेस रेशो आहे त्याच्यावर याचा काही इम्पॅक्ट राहील का? ह्या सर्व गोष्टींची वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विचारले आणि स्वाभाविकपणे ते विचारायलाच हवे, कारण जो विद्यार्थी ॲग्रेसिव्हली खूप जास्त डेडिकेटली प्रिपरेशन करतोय एखाद्या परीक्षेसाठी आणि सडनली एखादी अशी आगळी वेगळी न्यूज जेव्हा त्याच्या समोर येते, नक्कीच त्याच्या मनामध्ये भीती म्हणा किंवा एक क्युरियोसिटी म्हणा या बाबतीमध्ये नक्कीच वाढते। तर त्याच प्रश्नांची उत्तरं
विद्यार्थ्यांनी जे वेगवेगळे प्रश्न मला पाठवलेले आहेत त्याच प्रश्नांची एक म्युच्युअली आन्सर्स मला सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी द्यायचं आहे. बरं, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, इथं लक्षात ठेवण्याचं किंवा याच्यावर कुठल्या गोष्टीवर फोकस आपण इथं केला पाहिजे, तर तो फोकस असा आहे की लवकरात लवकर खूप चांगल्या रिक्रुटमेंट आपल्यासमोर येणार आहे एवढं मात्र नक्की. कारण गव्हर्नमेंटच्या बाजूने जरी ही अनाउन्समेंट झालेली आहे, सो दिस इज वन काइंड ऑफ पॉझिटिव्ह सिग्नल फॉर ऑल द स्टुडंट्स हू आर प्रिपेअरिंग फॉर डिफरंट काइंड ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला सिग्नल आहे की गव्हर्नमेंटने जर काहीतरी ॲक्शन घेतली आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे काही मागच्या काही महिन्यांपासून आपल्या देशामध्ये होतं आहे, जगात होतं आहे, ज्याच्यामुळे खूप साऱ्या लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, खूप सारे लोक जे प्रिपरेशन करत होते त्यांच्या प्रिपरेशनमध्ये खूप मोठं डिस्टर्बन्स आलं आहे, तर अशा लोकांसाठी आता काहीतरी चांगलं होणार हा एक सिग्नल मात्र याच्यातून आपल्या लक्षात येतोय. सो NRA दॅट इज नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी नेमकं काय आहे? नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीद्वारे गव्हर्नमेंट नेमकं कशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून परीक्षा करून घेणार किंवा कशा प्रकारे ती सिलेक्शनची प्रोसिजर असेल, या सर्वच्या सर्व गोष्टी आपण 1 by 1 या ठिकाणी बघणार आहोत. नक्कीच याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना त्याचे असे वाटतील की सर काहीतरी फायदा होतोय, काही विद्यार्थी मे बी निगेटिव्हली पण विचार करतील. सो मी असं म्हणतो की ज्या प्लेसला आपण आज आहोत, ज्या ठिकाणी सध्या विद्यार्थ्यांना नोकरीची खूप जास्त गरज आहे, तर एकापेक्षा जास्त ऑप्शन्स जर आपल्याला एका कॉमन प्लॅटफॉर्मच्या अंडर जर अवेलेबल होत असतील, तर मला असं वाटतं की ही एक न्यूज जी आहे ही काही विद्यार्थ्यांसाठी नक्कीच पॉझिटिव्ह ठरेल. मी तर असं म्हणतो की सर्व विद्यार्थ्यांसाठीच ही पॉझिटिव्ह ठरेल. तर त्याचे 1 by 1 काही पॉईंट्स मी तुम्हाला इथं तुमच्यासमोर ठेवतो. त्याच्यानंतर आपण हे ठरवायचं आहे की आता ही न्यूज पर्सनली माझ्यासाठी गुड आहे की पर्सनली माझ्यासाठी तेवढा इम्पॅक्ट होणारी नाही आहे. तर त्याच्याशी रिलेटेड असलेले पॉईंट्स आपण या ठिकाणी 1 by 1 एकदा बघून घेऊयात आणि त्याच्यानंतर याच्यावर आपलं ओपिनियन जे आहे ते ठरवूयात. चला तर नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीचं नेमकं काय म्हणणं आहे, आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय नेमकी गुड न्यूज त्यांनी आणलेली आहे, काय नेमके त्याच्यातले प्रॉज अँड कॉन्स आहेत, त्याच्यातले नेमके ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहे ते आपण या ठिकाणी एकदा बघूयात. मला तरी पर्सनली असं वाटतं की शक्यतो विद्यार्थ्यांना या गोष्टीचा फायदाच होईल असं एक अपेक्षा आहे. कारण गव्हर्नमेंट जर कुठलाही निर्णय घेत असेल तर नक्कीच तो निर्णय हा विद्यार्थ्यांच्या बेनिफिट पॉईंट ऑफ व्ह्यूज घेतलेला असू शकतो, अशी एक काय म्हणते एक अपेक्षा आपण आपल्या गव्हर्नमेंटकडून या ठिकाणी ठेवू शकतो. बघा, NRA दॅट इज नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी हा जो सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीचा, तर ही एजन्सी नेमकं काय काम करणार, तर ही एजन्सी एक कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट कंडक्ट करणार जी प्री लेवलची असेल डेफिनेटलीच, ज्याच्यामध्ये त्यांनी जवळपास मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की IBPS स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड या 3 ऑर्गनायझेशन ऑलरेडी त्या अंडरमध्ये आहे. या तिघांना कॉन्स्टिट्यूट ही एक एजन्सी करणार आहे. आणि याच्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय, आतापर्यंत हाती आलेली जी काही इन्फॉर्मेशन आहे, आतापर्यंत गव्हर्नमेंट बाजूने केले गेलेले जी एक अनाउन्समेंट आहे त्याच्यानुसार आपल्या असं लक्षात आलं आहे की याच्यात जे नॉन टेक्निकल लेवलच्या जेवढ्या एक्झाम्स असतात, कुठे IBPS असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल, या सर्व एक्झाम्सची जी प्री लेवलची एक्झाम्स आहे ज्याला आपण कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट म्हणतो, ही नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी अंडर या ठिकाणी घेतली जाणार आहे. मग हे नेमकं लेवल किंवा ही एक्झाम्स नेमकं कोण कोण देऊ शकतं, कोण कोण या एक्झामसाठी इलिजिबल आहे, हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी ठरणार आहे. का? कारण मागच्या काही वर्षात म्हणजे जवळपास 2011ला जेव्हा IBPSचं फॉर्मेशन झालं तेव्हापासून तर आजपर्यंत आपण जर बघितलं तर मॅक्झिमम फ्लो जो होता किंवा मॅक्झिमम नंबर ऑफ अटेम्प्ट जे होते किंवा मॅक्झिमम ऑपॉर्च्युनिटीज ज्या होत्या त्या ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी होत्या. ओके, म्हणजे कुठली एक्झाम जर आली, इव्हन IBPS क्लर्क असेल, त्याच्यानंतर इन्शुरन्स सेक्टरच्या क्लेरिकल असतील, त्याच्यानंतर ऑफिसर लेवल, ऑब्व्हियसली ह्या सर्व एक्झाम्स ज्या आहेत ह्या ग्रॅज्युएशन लेवलला कंडक्ट केल्या जायच्या. ओके, काही बोटावर मोजण्यासारखे 2-3 एक्झाम्स अशा होत्या ज्या 10वी आणि 12वीच्या बेसवर या ठिकाणी गव्हर्नमेंट थ्रू कंडक्ट केल्या जायच्या. आता गव्हर्नमेंटने ना स्पेशली असं अनाऊन्स केलं, स्पेशली असं त्या ठिकाणी काय म्हणता येईल त्यांनी फोकस या ठिकाणी केलेला आहे की ही जी कॉमन एलिजिबिलिटी जी टेस्ट आहे ही लेवल ऑफ टेस्ट जर बघितली तर 10th लेवल, 12th लेवल आणि ग्रॅज्युएशन लेवल म्हणजे तिन्ही लेवलसाठी ही कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट जी आहे CET जी आहे ही घेतली जाणार आहे. याच्यातून एक पॉझिटिव्ह सिग्नल या ठिकाणी आपल्याला काय मिळतो, या ठिकाणी पॉझिटिव्ह सिग्नल आपल्याला हा मिळतो की कदाचित 12वी होण्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही गव्हर्नमेंटच्या जॉबला आता लागू शकता किंवा 12वी झाली असेल तर ग्रॅज्युएशन होण्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंटचा जॉब मिळू शकतो. आणि ऑब्व्हियसली ग्रॅज्युएशनच्या नंतर तर तुम्ही 100% एलिजिबल त्या ठिकाणी होतातच की गव्हर्नमेंटचे जे काही वेगवेगळ्या रिक्रुटमेंट्स असतात बेस्ड ऑन ग्रॅज्युएशन त्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल होतात. म्हणजे एक साधी गोष्ट अशी की 10वी झाल्याच्या नंतर पण काही विद्यार्थ्यांना आता जे तेवढे एलिजिबल असतील, जेवढं डेडिकेशन त्यांचं असेल, तेवढे त्यांचे बेसिक्स त्यांचे क्लिअर असतील, खूप मेहनत करणारे असतील तर नक्कीच 10वी झाल्याच्या नंतर लगेचच्या लगेच त्यांना गव्हर्नमेंटमध्ये जाण्याची, गव्हर्नमेंटचा जॉब मिळवण्याची एक सुवर्ण संधी या ठिकाणी ह्या CET NRAची जी CET आहे याद्वारे या ठिकाणी मिळू शकते.
बघा, जरी 10th लेवल असेल, जरी 12th लेवल असेल, जरी ग्रॅज्युएशन लेवल असेल, पण ह्या एक्झामचा जो सिलेबस आहे तो सिलेबस मात्र या ठिकाणी कॉमन असणार आहे. ओके, आता सब्जेक्ट तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना विद्यार्थ्यांना माहितीच आहे की नेमकं कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ॲप्टिट्यूडमध्ये आपल्याला कुठले कुठले चॅप्टर्स विचारले जातात, कुठले सब्जेक्ट विचारले जातात, ते मी पुढं थोडंसं तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणारच आहे. पण नाविन्य त्याच्यामध्ये खूप काही नसेल एवढं मात्र नक्की. ओके, ते नाविन्य काय असेल, थोडंफार असेल, एक 5% to 10% एक काय म्हणते इनोव्हेशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल सिलेबसमध्ये, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण या ठिकाणी लक्षात ठेवा की 10वीचे विद्यार्थी सुद्धा, 12वीचे विद्यार्थी सुद्धा आणि ग्रॅज्युएशन लेवलचे विद्यार्थी सुद्धा ही CET या ठिकाणी देऊ शकतात. आता डेफिनेटली पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांचा असा असतो की सर 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन लेवलच्या विद्यार्थ्यांना काय एकच CET द्यावं लागेल का, तर नाही. 10th लेवलची जी CET आहे दॅट यू कॅन सी ओव्हर हिअर, डिफिकल्टी लेवल जी आहे ती डिफिकल्टी लेवल ही व्हॅरी होणार आहे. कशी, जर 10वीच्या लेवलचे जर एखादा एक्झामचं म्हणजे 10th लेवलची CET जेव्हा असणार आहे, डेफिनेटली जे विद्यार्थी जस्ट 10th पास आउट झालेले त्यांच्या CETची डिफिकल्टी लेवल आहे ती नक्कीच इझी असायला हरकत नाही. ओके, त्याच्यानंतर 12th लेवलचे जे विद्यार्थी आहेत ते इझी आणि डिफिकल्टचे थोडेसे मध्ये, म्हणजे आपण असं कन्सिडर करूयात की मॉडरेट लेवलची CET त्यांची या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. जस्ट रिमेंबर वन थिंग की दीज आर ओनली पॉसिबिलिटीज आय एम टॉकिंग अबाउट. ओके, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन लेवल तर नक्कीच 10वी आणि 12वीपेक्षा ग्रॅज्युएशन लेवल थोडंसं काय असणार आहे, डिफिकल्ट असणार आहे, कारण तिथे विद्यार्थी थोडेसे जास्त प्रिपेअर झालेले असायला हरकत नाही किंवा जास्त प्रिपेअर झालेले विद्यार्थी आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. त्याच्यामुळे व्हिडिओ बघत असताना विद्यार्थ्यांनी हे कन्फ्युजन माइंडमधून पहिले काढून टाकायचं आहे की आपण माझं तर फक्त 10वी झालं आहे, मग मला काय ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांबरोबर कॉम्पीट करावं लागेल का, किंवा माझं तर फक्त जस्ट 12वी झाली आहे तर मग मला ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांबरोबर कॉम्पीट करावं लागेल का. इट इज नॉट लाईक दॅट. जस्ट रिमेंबर दॅट थिंग की 10वीच्या विद्यार्थ्यांची एक कॉमन CET जी आहे ती वेगळी असेल, 12वी लेवलची वेगळी असेल आणि ग्रॅज्युएशन लेवलची या ठिकाणी वेगळी असेल. ओके, त्याच्यामुळे जास्त आपल्याला या ठिकाणी काय म्हणता येईल जास्त चिंता करायची गरज नाही आहे, स्पेशली 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यानंतर प्री लेवल, आता ट्वाईस इन अ इयर. आता बघा, ही जी प्री एक्झामाचं आहे म्हणजे ही जी CET आहे ही आपल्याला 10वीच्या लेवलची वर्षातून 2दा, 12वीच्या लेवलची वर्षातून 2दा आणि ग्रॅज्युएशन लेवलची वर्षातून 2दा या ठिकाणी देता येणार आहे. त्याच्यामुळे एखाद्या सुरुवातीच्या जी पहिली CET झाली, समजा एखादा 10th लेवलचा विद्यार्थी आहे ज्याची पहिली CET झाली, त्याच्यामध्ये जर तो फेल झाला तर त्याला दुसऱ्या CETसाठी खूप जास्त वेळ वाट बघायची गरज पडणार नाही आहे. ज्या काही त्याच्यामध्ये चुका त्याच्याकडून झालेल्या आहेत त्या प्रिपेअर करून लवकरात लवकर विदिन 6 months तो पुढच्या CETला परत एकदा एलिजिबल होऊन त्या CETला तो पास करू शकतो, एवढं मात्र नक्की या ठिकाणी. म्हणून लक्षात ठेवा की ट्वाईस इन अ इयर 10th लेवल, 12th लेवल आणि ग्रॅज्युएशन लेवलच्या प्री ज्या आहेत त्या वर्षातून 2दा तुम्हाला या ठिकाणी कंडक्ट केल्या जाणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला नक्कीच यश या ठिकाणी मिळू शकतं. आता बघा, हे झाले म्हणजे प्री लेवलचा पार्ट होता. आता अकॉर्डिंग टू द प्रेझेंट अनाउन्समेंट, आता सध्याच्या ज्या अनाउन्समेंट गव्हर्नमेंटने केलेल्या आहेत, महत्त्वाचा पॉईंट हा आहे की सध्याच्या ज्या अनाउन्समेंट गव्हर्नमेंटने या ठिकाणी केलेल्या आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की IBPS स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ह्या 3 ऑर्गनायझेशन किंवा ह्या 3 एजन्सीजला को एक्झिस्ट आता हा NRA करणार आहे, म्हणजेच नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी करणार आहे. मग सर आता नेमकं IBPSच्या एक्झाम झाल्या, चला ओके नो प्रॉब्लेम, स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम झाल्या नो प्रॉब्लेम, त्याच्यानंतर RRBची एक्झाम झाल्या, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या नो प्रॉब्लेम. पण व्हॉट अबाउट द अदर एक्झामिनेशन्स, जसं की आपण दरवर्षी बघतो, आम्ही जनरल विद्यार्थ्यांना सांगताना पण सांगतो की दरवर्षी तुम्हाला वेगवेगळ्या 25 ते 30 वेगवेगळ्या एक्झाम द्यायला मिळतील. मग सर आता नेमकं त्याचं काय होणार. बघा, त्यांनी हे जे राईट्स आहे हे सध्या त्यांनी असं क्लिअरली मेन्शन केलेलं नाही आहे, पण त्यांनी असं सांगितलं की सध्या ह्या ज्या 3 मेन एजन्सीज आहेत ह्या यांना को एक्झिस्ट करणारी जी एजन्सी आहे ती NRA असेल. पण ह्या बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये मी थोडंसं या ठिकाणी घेतलं आहे की मेनी मोर मे बी कम. आता जर समजा आपण बघितलं इन्शुरन्स लेवलचे आहे, आता इन्शुरन्स लेवलचे एक्झाम जी आहे ते आपण IBPSच बेसिकली कंडक्ट करतं, तर मग त्याच्यासाठी काही नवीन असेल की ह्या IBPSमध्ये आपल्याला हा इन्शुरन्स कव्हर करायचं आहे, त्याचं चित्र अजून तेवढं क्लिअर झालेलं नाही. त्याच्यानंतर FCI, तुम्ही जर बाकीच्या काही एक्झाम जर बघितल्या असेल तर इव्हन FCI वगैरे ह्या ज्या एक्झाम्स आहेत ह्या एक्झामसुद्धा IBPSद्वारे बऱ्याच कंडक्ट केल्या गेलेल्या आहेत. ते FCI असेल, एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन असेल, इंटेलिजन्स ब्युरो असेल, सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन असेल, ESIC असेल, एक्सेट्रा 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 एक्सेट्रा, नाबार्ड, SIDBI, ग्रेड A, ग्रेड B, अशा वेगवेगळ्या एक्झाम्स ज्या दरवर्षी बाय गव्हर्नमेंट, वेदर इट इज पब्लिक सेक्टर असेल किंवा मग सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, घेतल्या जातात. त्या एक्झाम्सबद्दल नेमकं गव्हर्नमेंटनं सध्या काय डिसाईड केलेलं आहे त्याचं चित्र तेवढं क्लिअर नाही आहे. पण एक अपेक्षा अशी आहे की त्यांनी सांगितलं की हे सध्या हे जे 3 मेन जे एजन्सीज आहेत ह्या ऑलरेडी अंडर NRA आलेल्या आहेत, तर बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या पण मोस्ट प्रोबेबली या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. बघा, मी इथं जे बोलतोय सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या,
हा जो पार्ट आपण बोलतोय हा कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट हा जो प्रकार आहे हा आपण फक्त प्री लेवलबद्दल बोलतोय. ओके, म्हणजे प्री लेवल म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला IBPSच्या वेगवेगळ्या, आता जसं आपण जर बघितलं IBPS PO असेल, IBPS क्लर्क असेल, IBPS त्याच्यानंतर RRB स्केल 1 ऑफिसर असेल, IBPS RRB असिस्टन्स असेल, ह्या ज्या वेगवेगळ्या नॉन टेक्निकल एक्झामसाठी आपल्याला प्रत्येक वेळेस एक वेगळी प्री द्यावी लागायची, तर तो एक प्रकार जो आहे या ठिकाणी कमी झाला आहे. इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची प्री न देता ही एकच कॉमन प्री आपल्याला देता येतील नॉन टेक्निकल. सध्या IBPS ESO स्पेशलिस्ट ऑफिसर असेल, त्याच्यानंतर मग स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये जो ज्युनियर इंजिनियर नावाचा प्रकार आहे तो प्रकार असेल, किंवा मग RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये असिस्टंट लोको पायलट असेल, त्याच्यानंतर मग ज्युनियर इंजिनियर असेल. ह्या ज्या टेक्निकल पोस्ट आहे किंवा ह्या टेक्निकल रिक्रुटमेंटची संदर्भात अजून कुठल्याही प्रकारची डायरेक्ट किंवा एक क्लिअर असं एक इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटच्या बाजूने ह्या NRA अंडर आलेली नाही आहे. सो एक अपेक्षा आहे की कदाचित हे पण आपल्याला त्याच्याद्वारेच किंवा अंडर कव्हर केलं जाईल, किंवा मग याला स्पेशल गव्हर्नमेंट रिक्रूट करेल किंवा स्पेशल गव्हर्नमेंट याच्या वेगवेगळ्या एक्झाम्स घेईल. त्याचं थोडंसं चित्र अजून थोडंसं क्लिअर व्हायचं बाकी आहे. हा सर्व प्रकार जरी आता गव्हर्नमेंटकडून अनाऊन्समेंट झालेली आहे, पण जेव्हा याच्यावर एक कमिटी बसेल, जेव्हा याच्यावर एक कमिटी बसल्याच्या नंतर त्या कमिटीमध्ये या सर्व गोष्टींचं डिस्कशन होईल. ते डिस्कशन झाल्याच्या नंतरच जे काही क्लिअर चित्र आहे ते आपल्या समोर असेल. ह्या ज्या मी गोष्टी तुमच्या समोर या ठिकाणी प्रेझेंट करतोय, जे सांगतोय, ह्या गव्हर्नमेंटच्या बाजूने केल्या गेलेल्या अनाऊन्समेंट्स आहेत, ह्या गोष्टी लक्षात घ्या. ओके, पण जर अनाऊन्समेंट गव्हर्नमेंटने केलेली आहे तर नक्कीच त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन पण लवकरच होईल, ही एक अपेक्षा या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंटच्या बाजूने ठेवायला हरकत नाही. ओके, याच्यातला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी इथे ऑलरेडी ॲड केलेला आहे की एक्झामिनेशन सेंटर. आता नेमकं जर आपण बघितलं, तुमच्यापैकी बरेच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी मागच्या 1 वर्षापासून, मागच्या 2 वर्षापासून किंवा त्याच्याही अगोदरपासून काही विद्यार्थी प्रिपरेशन जर करत असतील तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं बघितलं असेल की आपल्याला प्री लेवलचं जे एक्झाम सेंटर आहे ते आपल्याला इझिली अवेलेबल होतं, पण मेन्स लेवलची एक्झाम जेव्हा आपल्याला द्यायची असते त्यावेळेस आपल्याला मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जावं लागतं, किंवा आपलं जे नेटिव्ह डिस्ट्रिक्ट आहे त्या डिस्ट्रिक्टमध्ये बऱ्याचदा आपल्याला मेन्स लेवल देण्यासाठी सेंटर्स अवेलेबल नसतात. तर आता NRA काय करणार आहे, NRAने जवळपास NRAचा हा एक सर्वात महत्त्वाचा डिसिजन जो की खूप चांगला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी की जे विद्यार्थी रुरल बॅकग्राऊंडमधून येतात, ज्यांची फायनान्शियल कंडिशन खरंच बिकटीची असते, त्याच्यानंतर वेगवेगळे ज्या काही गर्ल्स कॅन्डिडेट असतात, न्यूली मॅरिड विमेन असतील किंवा नवीन खेडेगावातल्या मुली असतील, ह्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली ही एक खूप चांगली महत्त्वाची गोष्ट किंवा खूप चांगली अनाऊन्समेंट या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या बाजूने करण्यात आलेली आहे की एक्झामिनेशन सेंटर, ईच डिस्ट्रिक्ट टू हॅव ॲन एक्झाम सेंटर. हे लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल नाशिकचे जर विद्यार्थी असतील तर नाशिक जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी औरंगाबादला, पुण्याला किंवा मुंबईला आता मेन्स द्यायला जाण्याची गरज या ठिकाणी नसेल, एवढं मात्र नक्की. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण बघितलं थोडंसं तर याचा नक्कीच फायदा होईल. कारण काय होतं, ज्यावेळेस रुरल बॅकग्राऊंडमधले विद्यार्थी असतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यांनी फॉर्म भरायचा. आता बेसिकली बघा, एक नेमकं कॉस्टिंग कसं असतं एका एक्झामचं, विद्यार्थी काय करतो, जर जनरल किंवा OBC कॅटेगरीचा विद्यार्थी जर असेल तर त्याला नियर अबाउट 600, 700 ते 800 रुपये फी या ठिकाणी भरावं लागायची. आता 700 रुपये किंवा 800 रुपये फी त्याने भरली म्हणजे तेवढाच त्याचा एक्झामचा खर्च झाला आहे असं नव्हे. तर मग काय, जर तो गावाकडे राहत असेल तर त्याचा येण्या जाण्याचा खर्च, त्याचा ट्रॅव्हलिंगचा जो खर्च आहे तो असेल, किंवा जेव्हा मुली येतात गावाकडून, जेव्हा मुली इथं परीक्षा देण्यासाठी येतात तर मुलगी ही कधी एकटी येत नाही, कारण पालकांना एक चिंता असते, त्याच्यामुळं पालक पण मुलीसोबत येतात. म्हणजे पालकांचा ट्रॅव्हलिंगचा वेगळा खर्च, मुलीचा वेगळा खर्च, फॉर्म भरण्याचा वेगळा खर्च, आणि त्याच्यातल्या त्याच्यात परत जाण्या येण्याची परेशानी. 4 वेळेस 10 वेळेस जर तुम्हाला यावं जावं लागत असेल तर नक्कीच त्या गोष्टीचा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुद्धा आणि विद्यार्थी पालकांना सुद्धा बऱ्यापैकी त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागायचा. तर मला असं वाटतं तो प्रकार थोडासा या ठिकाणी कटळेल. त्याच्यानंतर ज्या न्यूली मॅरिड मुली आहेत, आता नवीन लग्न झालेल्या मुली ज्या आहेत त्या पण बऱ्याचदा प्रिपरेशन आपल्याला या ठिकाणी करताना दिसतात. तर तिच्या घरच्या असतील किंवा सासूरवाडीकडचे असतील किंवा हजबंड असेल, त्यांची एक चिंता असते की तुला इथून मुंबईला जायचं आहे, समजा नाशिकहून मुंबईला मेन्सला जायचं असेल तर एक चिंता असते की एकटं कसं पाठवायचं, मग फॅमिलीमधला कोणीतरी एक मेंबर त्यांच्यासोबत पाठवायचा. तर या सर्व ज्या गोष्टींचं जे एक त्रास जो एक फॅमिलीला किंवा एक त्या कॅन्डिडेटला व्हायचा तो त्रास मला असं वाटतं या ठिकाणी होणार नाही. तर अशा प्रकारचे वेगवेगळे पॉईंट्स, अजून बरेच पॉईंट्स आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहे. पण आतापर्यंत या ठिकाणी बघितलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला, तर 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन लेवलचे विद्यार्थी या ठिकाणी ही CET देऊ शकतात. डिफिकल्टी लेवल ही डेफिनेटलीच वेगवेगळी असेल. 10वीच्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशनच्या किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांना घाबरायचं नाही आहे, 12वीच्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना घाबरायचं नाही आहे. सो डोंट वरी अबाउट इट. डिफिकल्टी लेवल ही नक्कीच व्हॅरी होणार आहे. त्याच्यानंतर एक चान्स जर तुमचा गेला तर नक्कीच दुसरा चान्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे, त्याच्यामुळे त्याचंही टेन्शन घ्यायचं नाही आहे.
आता सध्या जरी IBPS SSC आणि RRB आला असेल, पण बाकीच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्या पण अंडर येणारे येण्याची एक पॉसिबिलिटी शक्यता आहे. तर होप्स ते पण होईल. आणि एक्झाम सेंटरच्या बाबतीमधला जो महत्त्वाचा पार्ट आहे तो आपण या ठिकाणी कव्हर केला आहे. आता अजून नेमके कुठले पॉईंट याच्यामध्ये कव्हर करता येतील ते आपण 1 बाय 1 अजून एकदा या ठिकाणी बघून घेऊयात. नेक्स्ट पॉईंट असा आहे बघा, नेक्स्ट पॉईंटमध्ये जर बघितलं व्हॅलिडिटी ऑफ द CET. आता ही जी एक्झाम जी कॉमन बेसवर कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट जी एकदा कंडक्ट केली जाणार आहे, त्या एक्झामिनेशनमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय झालेत त्या विद्यार्थ्यांची जी व्हॅलिडिटी आहे ती व्हॅलिडिटी कुठपर्यंत असेल किंवा त्या रिझल्टची व्हॅलिडिटी कुठपर्यंत असेल. तर बघा, एकदा जर रिझल्ट लागला 3 इयर्स फ्रॉम द अनाउन्समेंट ऑफ द रिझल्ट, म्हणजे ज्या दिवशी तुमचा रिझल्ट लागणार आहे त्या दिवसापासून तर पुढच्या 3 वर्षापर्यंत तो जो स्कोर आहे किंवा ती जी CET तुम्ही क्वालिफाय केलेली आहे तिची व्हॅलिडिटी ही पुढच्या 3 वर्षापर्यंत असणार आहे. म्हणजे ते 3 वर्षामध्ये ज्याही वेगवेगळ्या एक्झाम्स बाय IBPS असेल, RRB असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा, ज्या मेन्स एक्झाम ज्या कंडक्ट केल्या जातील त्या प्रत्येक मेन्स एक्झामसाठी हा CET क्वालिफाय झालेला विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. आता बघा, सर्वात महत्त्वाचं पार्ट आहे या ठिकाणी काय की ही जी CET आहे ही प्री लेवलची आहे. ओके, त्याच्यावेळेस प्री लेवल जेव्हा ती होणार आहे, कॉमन होणार आहे, त्यावेळेस तर विद्यार्थ्यांकडून जी काही फी असेल ती फीस त्या ठिकाणी चार्ज केली जाणार आहे. याच्यात एक सर्वात महत्त्वाचा पार्ट जो आहे या ठिकाणी तो कुठला आहे बघा की फीस. रिगार्डिंग फीस पण विद्यार्थ्यांमध्ये काही डाऊट आता या ठिकाणी आलेले आहेत. जसं फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या एक्झाम्स होत्या त्या एक्झाम्समध्ये मुलींकडून जनरली फीस चार्ज केली जायची नाही. मुलींकडून मग ते ओपन कॅटेगरी असू द्या, म्हणजे OBC असू द्या किंवा कुठल्याही कॅटेगरीच्या असू द्या. त्याच्यानंतर SC ST आणि PWD जे आहेत या विद्यार्थ्यांकडून पण कुठल्याही प्रकारची फी चार्ज केली जात नव्हती. तर मग आता ज्यावेळेस ही एक्झाम कॉमन होणार आहे, ज्याच्यामध्ये बँकिंग पण आहे, रेल्वे पण आहे, त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन पण आहे, तर अशा केसमध्ये नेमकं फीचं स्ट्रक्चर हे गव्हर्नमेंट कसं ठरवेल त्याचंही चित्र अजून क्लिअर व्हायचं बाकी आहे. तर त्यावेळेस मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा डाऊट आला की सर मुलींना आता CETची फी भरावी लागेल का, काही नॉमिनल असतील का, किंवा मग एक मॉडरेट लेवलपर्यंत ते आणून सोडतील की जनरल कॅटेगरी किंवा OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना खूप जास्त चार्ज केली जायची, मुलींना बिलकुल नव्हती. तर आता त्यांना थोडंसं एक इक्वल लेवलला किंवा एक सेंट्रल लेवलला त्यांना कन्सिडर केलं जाईल का. या सर्व गोष्टींचं जे क्लिअर चित्र आहे ते नक्कीच आपल्यासमोर येईलच. आता सध्या त्या गोष्टीचा जास्त विचार आपण करायचा नाही आहे. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर आता प्री जी आहे, प्री आपली झाली, प्रीमध्ये आपण पास झालो, प्रीमध्ये पास झाल्याच्यानंतर मग तिथून पुढे परत ज्या IBPS, RRB, स्टाफ सिलेक्शन कमिशन ह्या ज्या त्यांच्या मेन्स लेवलच्या एक्झाम जेव्हा कंडक्ट करतील त्यावेळेस मग ह्या परत विद्यार्थ्यांकडून फीस चार्ज करणार आहेत का. म्हणजे मेन्स लेवलला अप्लाय करत असताना परत विद्यार्थ्यांना फीस या ठिकाणी असेल का, चार्ज केली जाईल का. जसे की आपण आता ज्या एक्झाम्स देतो त्याच्यामध्ये आपण बघतो की एकदा आपण जर फी भरली, तुम्ही प्री क्वालिफाय झाल्याच्यानंतर जेव्हा मेन्सला जाता तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारे परत त्या ठिकाणी फीस चार्ज केली जात नाही. जी फीस आपण ऑलरेडी पेड केलेली आहे तीच फीस आपल्याला कॅरी फॉरवर्ड होते. तर मग या ठिकाणी पण नेमकं तसंच होईल का की जी CETसाठी आपण फीस भरली आहे तीच पुढच्या मेन्स लेवलच्या एक्झामसाठी कॅरी फॉरवर्ड होणार आहे, की परत एकदा वेगवेगळ्या एजन्सीज IBPS, RRB आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन मेन्स लेवलला परत फीस चार्ज करणार आहे. त्याच्याशी रिलेटेड असलेली अनाउन्समेंट प्रॉपरली अजून आपल्या समोर आलेली नाही आहे. सो होप सो की तो पण डिसिजन गव्हर्नमेंटचा विद्यार्थ्यांच्या हिताचाच असेल, विद्यार्थ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांनी तो डिसिजन घेतलेलाच असेल अशी एक अपेक्षा आपण आपल्या गव्हर्नमेंटकडून या ठिकाणी करूयात. रोल ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. आता बघा, ज्या एक 2011ला जेव्हा IBPSचं पहिली एक्झाम झाली होती, आय हॅव जस्ट कम्प्लिटली रिमेंबर अबाउट इट की IBPS 2011ला फॉर्म झालं आणि पहिल्या ज्या काही टेस्ट त्या ठिकाणी झाल्या होत्या, म्हणजे पहिली जी IBPSची एक्झाम झाली होती कॉमन एक्झाम क्लेरिकल लेवल आणि PO लेवलची. आता ॲक्च्युली तो जो स्कोर कार्ड होता त्यावेळेस स्कोर कार्ड दिले जायचे विद्यार्थ्यांना. तो जे स्कोर कार्ड होतं ते स्कोर कार्ड त्यांनी बेसिकली IBPSसाठीच्या IBPSच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी त्यांनी ते कंडक्ट केलं होतं. पण त्याच्यानंतर काय झालं, ज्या कॉपरेटिव्ह बँका होत्या, त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर ज्या बँका होत्या त्या बँकांनी पण एक अनाउन्समेंट अशी केली होती की ज्या विद्यार्थ्यांनी प्री पास केलेली आहे किंवा मेन्स पास केलेली आहे पण फायनल मेरिटमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे, असे विद्यार्थी जर इंटरेस्टेड असतील तर आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यांना एंट्री देण्यासाठी तयार आहोत. तर तशाही वेगवेगळ्या कॉपरेटिव्ह बँका, प्रायव्हेट सेक्टर बँकांनी त्या स्कोर कार्डवर, IBPSच्या स्कोर कार्डवर त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये एंट्री दिली होती. फक्त इंटरव्ह्यू कंडक्ट करून त्यांची इंटरव्ह्यू घेऊन त्यांना डायरेक्टली सिलेक्ट केलं गेलं होतं. म्हणजे कुठल्याही प्रकारची एक्झाम न घेता. का तर त्यांनी IBPSची एक्झाम ही ऑलरेडी क्वालिफाय केलेली होती. तर त्याच स्कोर कार्डवर त्या बाकीच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॉपरेटिव्ह किंवा प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये त्या ठिकाणी जॉब्स मिळाले होते. सो त्यांनी असं सांगितलं आहे स्पेशली की जर समजा
या जो विद्यार्थ्यांनी CET जर समजा तो पास झाला NREची आणि त्याच दरम्यान जर समजा स्टेट गव्हर्नमेंटची एखादी रिक्रुटमेंट आली आणि स्टेट गव्हर्नमेंटला जर असं वाटलं की मला एखादी नवीन एक्झाम कंडक्ट न करता जर जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ही CET क्वालिफाय केलेली आहे जर त्याच विद्यार्थ्यांना जर मला इकडे चान्स द्यायचा असेल तर स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स असतात त्याही ठिकाणी यांचे जे स्कोअर कार्ड आहेत किंवा यांचे जे रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट डेफिनेटली तिथे यूज करता येऊ शकता अशी एक पॉसिबिलिटी या ठिकाणी आहे. परफेक्शन दिलं नाही आहे but CET can be utilized by state government also. Okay, then will it lead to the speedy recruitment? आता विद्यार्थ्यांचा मनातला पहिला प्रश्न असा आहे की सर IBPSच्या एक्झाम ज्या आहेत त्या खूप फास्ट व्हायच्या, म्हणजे नोटिफिकेशन आलं एका महिन्यामध्ये प्री होणार, एक 10 ते 15 दिवसामध्ये मेन्सचा रिझल्ट प्रीचा रिझल्ट लागणार आणि त्याच्या पुढच्या 20 ते 25 दिवसामध्ये मेन्सची एक्झाम होणार आणि पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये परत मेन्सचा पण रिझल्ट लागणार. तर IBPSचं जी सिलेक्शनची जी प्रोसिजर होती ती खूप फास्ट होती. ओके, त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन जर बघितलं तर 2018-19च्या नंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जो सिलेक्शन प्रोसिजरचा जो एक वे होता किंवा जी एक स्पीड होती ती बऱ्यापैकी इन्क्रीज झाली होती, कारण ऑनलाईन एक्झाम झाल्या होत्या. ऑनलाईन एक्झाम झालेल्या असल्यामुळे आणि मुळात त्यांच्यामध्ये त्यांच्या आयोगामध्ये त्यांनी खूप जास्तीत जास्त इम्प्रूव्हमेंट त्या ठिकाणी केल्या होत्या, कारण विद्यार्थ्यांच्या खूप जास्तीत जास्त कंप्लेंट्स असायच्या रिगार्डिंग स्टाफ सिलेक्शन कमिशन्स रिझल्ट्स. सो त्याच्यातही त्यांनी इम्प्रूव्हमेंट केली. आणि राहिलं सेक्टर कुठलं, दुसरी एजन्सी आपली रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे रेल्वेच्या एक्झामच्या बाबतीमध्ये जी प्रोसिजर आहे सिलेक्शनची ती नेहमीच खूप स्लोली झालेली आहे किंवा स्लोली होत असते. मग आता या केसमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आलेला प्रश्न असा आहे की सर IBPS तर खूप फास्ट जायचं, रेल्वे एकदम मतलब डोंट नो एनिथिंग अबाउट की कधी रिझल्ट लागेल, कधी फायनल सिलेक्शन होईल, कधी अलॉटमेंट होईल, नॉट लाईक दॅट. आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन एक मॉडरेट लेवलला चालतं. तर मी या ठिकाणी तुम्हाला हे सांगणार आहे की विद्यार्थ्यांचे प्रश्न असे की सर मग आता नेमकं जे एक्झाम आहे एक्झामची नेमकं किती वेळ लागेल, प्री झाल्याच्या नंतर मेन्स कधी येतील, काय येतील. सो एक माझा पर्सनली असा अंदाज आहे की आपण खूप जास्त फास्ट किंवा स्लो कन्सिडर न करता एक मॉडरेट लेवलच्या स्पीडने ह्या रिक्रुटमेंटच्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्या कंप्लीट केल्या जातील असं मला वाटतं. कारण प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येक ऑर्गनायझेशनला वेगवेगळ्या पद्धतीने ते रिझल्ट्स त्या प्रोसिजर्स कंप्लीट करायचे आहेत. तर एक मॉडरेट लेवलची स्पीड आपण या ठिकाणी कन्सिडर करूयात की ॲज सून ॲज पॉसिबल जेवढं लवकरात लवकर शक्य होईल तेवढं लवकरात लवकर ते रिक्रुटमेंटची प्रोसिजर पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील अशी एक अपेक्षा आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. पुढचा पार्ट असा आहे की व्हॉट विल बी द मीडियम ऑफ CET. आता बरेच विद्यार्थ्यांचं ॲक्च्युली मागच्या वर्षी पण अशा काही न्यूज आल्या होत्या की आता वेगवेगळ्या एक्झाम ज्या आहेत बँकिंगच्या एक्झाम पण मराठीतून होणार, स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम पण मराठीतून होणार, एक्सेट्रा अशा खूप साऱ्या न्यूज ऑलरेडी येऊन गेलेल्या आहेत. पण या ठिकाणी गव्हर्नमेंटने ह्या नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी ह्या बॉडी अंतर्गत ऑलरेडी ही अनाऊन्समेंट केलेली आहे की आता याच्या अगोदर जर आपण बघितलं बँकिंग असेल त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल ह्या ज्या एक्झाम्स आहेत ह्या फक्त 2 लँग्वेजमध्ये असायच्या. त्या 2 लँग्वेज कुठल्या आपली ऑब्व्हियसली इंग्लिश आणि हिंदी ह्या 2च लँग्वेजमध्ये आपण ते एक्झाम देऊ शकत होतो. पण आता येणाऱ्या अंतर्गत जे एक्झाम जी होणार आहे किंवा जी CET होणार आहे तिथं नियर अबाउट 12 लँग्वेजेसमध्ये जवळपास हा पेपर कंडक्ट होणार आहे. सो मोस्ट प्रोबेबली मराठी लँग्वेज त्याच्यामध्ये असेलच अशी एक अपेक्षा आहे आणि म्हणजे असेलच असं मला वाटतंय. ओके, सो ज्या विद्यार्थ्यांना हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी अडचण येते आहे अशा विद्यार्थ्यांना मराठीतूनही कदाचित या ठिकाणी आता ती एक्झाम देता येईल. म्हणजे ज्या लोकांचं इंग्लिश वीक आहे किंवा ज्यांचं गावातून म्हणा किंवा एक रुरल बॅकग्राऊंडमधून ज्या विद्यार्थ्यांचं एज्युकेशन झालं आहे मोस्ट प्रोबेबली त्यांना इंग्लिशचा बऱ्यापैकी त्रास सहन करावा लागतो. तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच एक सुवर्ण संधी या ठिकाणी कन्सिडर होईल. त्याच्यामुळे वेगवेगळ्या 12 लँग्वेजेसमध्ये तुम्ही ही CET देऊ शकता. मेन्स लेवल विल बी कंडक्टेड बाय ओन लेवल ऑफ दॅट. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की हा जो पार्ट आहे प्री लेवल हा CETचा जो पार्ट आहे हा प्री लेवलचा पार्ट आहे. ओके, मेन्स ज्या आहेत मेन्स या 3 वर्षाच्या व्हॅलिडिटी जी तुम्हाला मिळणार आहे त्या 3 वर्षामध्ये जेवढ्याही IBPS स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या ज्या मेन्स येतील त्या मेन्स तुम्ही इंडिव्हिज्युअली IBPS त्याचे सेपरेटली कंडक्ट करेल, त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन सेपरेटली कंडक्ट करेल आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड सेपरेटली कंडक्ट करेल. तर त्या एक्झाम्स तुम्ही त्या इंडिव्हिज्युअल लेवलला तुम्ही देऊ शकता. त्याच्याशी रिलेटेड असलेल्या ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील, टर्म्स अँड कंडिशन्स असतील त्या सेपरेटली तुमच्यासमोर ठेवतील. तर तो पार्ट थोडासा पुढचा आहे. बघा NRA नेमकं काय करणार आहे, कशा प्रकारे एक्झाम घेतली जाईल, त्याचा फायदा किती होणार आहे विद्यार्थ्यांना, तोटा किती होणार आहे, ह्या गोष्टीचा मला असं वाटतं का आता सध्या विचार न करता, कारण काय एकदा गव्हर्नमेंटने जो डिसिजन घेतला तो डिसिजन मी बदलणार नाही आहे किंवा तुमच्याकडूनही तो बदलला जाणार नाही आहे. तर आपण अशा गोष्टीवर वेळ वाया न घालवता की आता नेमकं काय होईल असं घेतलं जाईल का, प्री अशी होणार का, मेन्स अशी होणार का, मेन्समध्ये फी भरावी लागेल का, प्रीलाच जी फीस आपण भरली ती कॅरी फॉरवर्ड केली जाणार का. बघा ह्या गोष्टीचा विचार जर मला असं वाटतं आपण जर आज करायला लागलो तर नक्कीच याचा दुष्परिणाम किंवा याचा एक वाईट परिणाम आपल्या प्रिपरेशनवर होऊ शकतो. तर एक विद्यार्थी म्हणून
तुम्ही जर एक विद्यार्थी आहात, तुम्ही जर एक काय म्हणता स्ट्रगलर जर आहात ह्या सेक्टरमध्ये, कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या सेक्टरमध्ये, तर आपलं पहिलं आणि शेवटचं जे काम आहे, महत्त्वाचं काम, ते असं असतं की आपली जी मेहनत आहे ती मेहनत मात्र या ठिकाणी कन्सिस्टंटली चालू ठेवायची आहे. होईल काय, कशा प्रकारे रिक्रुटमेंट घेतली जाणार आहे, या गोष्टीचा विचार आपण नाही करायचा आहे. जेव्हा गव्हर्नमेंट अनाऊन्स करेल तेव्हा वेळोवेळी त्याच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स आमच्याकडून तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही त्याच्यावर जास्त चर्चा, तुम्ही त्याच्यावर जास्त विचार करत बसण्याची गरज नाही. जर तुम्ही तो विचार करत बसला तर अभ्यास कोणी करायचा? ओके, तर अभ्यासाचा विषय या ठिकाणी आलेला आहे. तर नेमका सिलेबसच्या बाबतीमध्ये तर मी तर ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की सिलेबस या CETचा जो आहे तो ऑलमोस्ट कॉमन आहे. फक्त डिफिकल्टी लेवल 10वी लेवलची कमी, 12वी लेवलची थोडीशी मॉडरेट लेवल आणि ग्रॅज्युएशन लेवलची थोडीशी डिफिकल्ट लेवल असं आपण या ठिकाणी ऑलरेडी कन्सिडर केलेली आहे. परंतु व्हॉट अबाउट द सिलेबस, नेमकं सिलेबसबद्दलचं चित्र या ठिकाणी कसं असेल त्या संदर्भात आपण थोडासा या ठिकाणी फक्त एक विचार, एक थोडंसं 2 मिनिटामध्ये त्याची एक चर्चा आपण या ठिकाणी करूयात, म्हणजे तुम्हाला थोडंसं चित्र या ठिकाणी क्लिअर होईल. बघा, एक विद्यार्थी म्हणून आपण नेमकं कुठल्या गोष्टीकडे जास्तीत जास्त आपलं लक्ष असलं पाहिजे, तो महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपला जो सिलेबस आहे, आपले जे सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टवर आपली कमांड असणं खूप जास्त गरजेची आहे. तुम्ही जर बघितलं असेल मागच्या काही वर्षामध्ये असे बरेच विद्यार्थी तुम्हाला बघायला मिळाले असतील की ज्या विद्यार्थ्यांचे मल्टिपल सिलेक्शन या ठिकाणी झालेले आहेत. तर आता मला थोडंसं म्हणजे माझा पर्सनल व्ह्यू असा आहे, मला असं वाटतं की जर आपण CETद्वारे जर समजा रिक्रुटमेंट 2021 ऑनवर्ड जर चालू झाल्या तर नक्कीच मला असं वाटतं की जे काही ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांचे मल्टिपल सिलेक्शन व्हायचे आणि काही ॲव्हरेज लेवलच्या विद्यार्थ्यांना मागे राहावं लागायचं, तर मला असं कुठेतरी वाटतं की तिथं थोडेसे मल्टिपल सिलेक्शन जर कमी झाले तर बाकीच्या विद्यार्थ्यांचे जे काही चान्सेस आहेत ते थोडेसे या ठिकाणी वाढणारे आहे. त्याच्यामुळं हा पण एक खूप चांगला प्रकारे या ठिकाणी असेल. सो गव्हर्नमेंट नेमकं काय करेल, कशा प्रकारे या सगळ्या योजना किंवा या प्लॅनिंग्स कशा प्रकारे इम्प्लिमेंट केल्या जातील, आपल्याला त्याचा फायदा होईल की तोटा होईल, नेमकं आपण काय करायला पाहिजे, या सर्व गोष्टींचा विचार आपण करायचा नाही आहे. ते गव्हर्नमेंटचं काम आहे, ते गव्हर्नमेंटला करू द्या. आपलं काम काय आहे, तर आपलं काम आहे स्टडी, आपलं काम आहे हार्डवर्क, आपलं काम आहे फक्त आणि फक्त अभ्यास. तर त्याच्या बाबतीत मी फक्त थोडंसं ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ मी या ठिकाणी बोलणार आहे. बघा, आता नेमका जो सिलेबसचा जो पॅटर्न आहे, तो सिलेबसचा पॅटर्न जो विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एक्झाम दिलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे. जे 10वी 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पेशली मी हा पार्ट या ठिकाणी थोडासा 2 मिनिटात कव्हर करणार आहे. जर IBPSची एक्झाम जर बघितलं तर IBPSच्या एक्झाममध्ये मेनली आपल्याला हे सब्जेक्ट होते मॅथमॅटिक्स, ज्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम असतील, वर्ड प्रॉब्लेम किंवा एक ॲडव्हान्स लेवलचं मॅथमॅटिक्स आपल्याला या ठिकाणी विचारलं जायचं. ओके, त्याच्यामध्ये बेसिकली आपण त्याला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असं म्हणायचो, कारण त्याच्यामध्ये आपल्याला प्युअर मॅथ विचारलं जायचं त्याच्यामध्ये. तर हा मॅथचा प्रकार या ठिकाणी आहे. वेअर ॲज द स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वेच्या बाबतीत जर आपण मॅथमॅटिक्सचा विचार जर केला तर मॅथमॅटिक्समध्ये जे ॲडव्हान्स लेवलचं मॅथमॅटिक्स आहे, अल्जेब्रा, जॉमेट्री किंवा ट्रिग्नोमेट्री, हा प्रकार जो आहे हा आपल्याला स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि RRB मध्ये विचारला जातो, जो की बँकिंगमध्ये विचारला जात नाही. एक व्हेरिएशन फक्त तुम्हाला सिलेबसमधलं मी या ठिकाणी सांगतोय. त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग. आता जर आपण एक विचार केला किंवा तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी जर ऑलरेडी एक्झाम दिला असतील तर बँकिंगच्या लॉजिकल रिझनिंगपेक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचं लॉजिकल रिझनिंग कम्पॅरेटिव्हली खूप सोपं असतं. त्याच्यामध्ये आपल्याला वॉटर इमेज, मिरर इमेज, व्हिज्युअल रिझनिंगचा पार्ट जो आहे तो जास्त विचारला जातो. वेअर ॲज जर आपण बँकिंगचं लॉजिकल रिझनिंग जर बघितलं तर इट इज कम्प्लिटली बेस्ड ऑन पझल, सिटिंग अरेंजमेंट. बरं, युअर लॉजिकल स्ट्रेंथ जी आहे त्या केसमध्ये आपल्याला इथं लॉजिकल रिझनिंग ॲज कम्पेअर टू स्टाफ सिलेक्शन आणि RRB थोडंसं डिफिकल्ट असतं. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये मेन पार्ट जो आहे, मेन डिफरन्स जो इंग्लिशचा आहे, बँकिंगला ते विचारलं जाणार जे इंग्लिश आहे ते कॉम्प्रेन्शन बेस इंग्लिश असतं. म्हणजे रिडिंग जी आहे आपली, रिडिंग जर आपली खूप स्ट्रॉंग असेल तर खूप चांगला व्होकॅबलरी आपली स्ट्रॉंग असेल तर आपल्याला बँकिंग सेक्टरच्या इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त स्कोर करता येतो. व्हेअरएज जर आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्या एक्झामचा इंग्लिशचा पेपरचा फॉर्मॅट जर बघितला तर थोडंसं ग्रामर ओरिएंटेड त्या ठिकाणी जास्त विचारलं जातं. शेवटचा पार्ट आहे जनरल अवेअरनेस. बँकिंगमध्ये जर बघितलं तर जनरल अवेअरनेसमध्ये मोस्ट प्रोबेबली आपल्याला करंट अफेअरचा पार्ट विचारला जातो, जनरल अवेअरनेसचा पार्ट विचारला जातो. त्याच्यानंतर आपल्याला बँकिंग रिलेटेड जे काही करंट अफेअर आहे त्याच्याशी रिलेटेड असलेला पार्ट विचारला जातो आणि इव्हन काही थोडाफार पार्ट आपल्याला स्टॅटिकचा पण विचारला जात होता. वेअरएज आपण जर जनरल अवेअरनेसचा विचार केला इन स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, तर इथं आपल्याला हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, जनरल नॉलेज म्हणजे कुठलाही इतिहासातला, भूगोलातला, अर्थशास्त्रातला, नागरिकशास्त्रातला, समाजशास्त्रातला, कुठलाही राज्यशास्त्रातला कुठलाही प्रश्न आपल्याला या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाममध्ये विचारला जातो. इव्हन करंट अफेअर इथंही विचारलं जातं, पण इथं करंट अफेअरचं जे वेटेज आहे ते हार्डली एक 5 to 10 मार्क्स, 5 to 10% असतं. बाकी मात्र जनरल नॉलेजचा पार्ट या ठिकाणी विचारला जातो आणि स्टॅटिकचा पार्ट इथेही विचारला जातो, स्टॅटिकचा पार्ट इथेही विचारला जातो. तर हा एक छोटासा मिनिमम डिफरन्स आहे. सो मला असं वाटतं की एक 10% डिफरन्स या ठिकाणी मला बघायला मिळतोय. म्हणजे
एक 90% जो सिलेबस आहे तो ह्या दोन्ही बाजूला कॉमन आहे असं मला वाटतं. म्हणजे मागच्या आता 2011 पासूनचा जर आपण एक हिस्ट्री जर बघितली, त्या हिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे जे सिलेक्शन झालेले आहेत, म्हणजे मल्टिपल सिलेक्शन जे आहे ते मल्टिपल सिलेक्शन होण्याच्या मागचं कारणच असं होतं की ऑलमोस्ट 90% सिलेबस जो आहे या दोन्ही बाजूचा हा सारखा आहे. आणि गव्हर्नमेंटने जो NRA अंतर्गत ज्या या 3 ऑर्गनायझेशन ज्या एकत्र केल्या आहेत, 3 एजन्सी ज्या एकत्र केल्या आहे, त्याचा अभ्यासावर किंवा सिलेबसवर खूप काही जास्त मोठा परिणाम होणार आहे असं मला वाटत नाही. एक 10% चेंजेस आहे. जे विद्यार्थी बँकिंगचं प्रिपरेशन करत होते त्यांना थोडंसं अल्जेब्रा जॉमेट्रीवर थोडंसं फोकस करावं लागेल. जे विद्यार्थी लॉजिकल रिझनिंगचं इकडचं प्रिपरेशन करत होते त्यांना थोडंसं व्हिज्युअल रिझनिंगचा पार्ट या ठिकाणी करावं लागेल. आणि ज्यांचं इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन बेस होतं, ग्रामर तर ऑलरेडी सगळीकडे आहे, ते करावंच लागेल आपल्याला. लाईक दॅट. म्हणजे या इकडच्या विद्यार्थ्यांना इकडे 10% जावं लागेल आणि इकडच्या विद्यार्थ्यांना इकडे 10% द्यावं लागेल. याच्या व्यतिरिक्त खूप काही जास्त मोठा डिफरन्स किंवा खूप काही जास्त मोठं काम तुम्हाला या ठिकाणी करायचं नाही आहे. आपलं अल्टिमेटली एकच काम असलं पाहिजे की गव्हर्नमेंटला परीक्षा कुठल्याही वेने घेऊ द्या, कॉमन घेऊ द्या, इंडिव्हिज्युअल घेऊ द्या, कुठल्याही प्रकारे घेऊ द्या, कुठल्याही लँग्वेजमध्ये घेऊ द्या, इट डझंट मॅटर. तुम्ही प्रत्येक सिच्युएशनमध्ये लढायला तयार असले पाहिजे, एवढंच मला म्हणायचं आहे. तो विद्यार्थी मित्रांनो, हा जो आजचा जो सब्जेक्ट होता नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीचा, याच्यामध्ये तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची बरीच उत्तरं या ठिकाणी मिळाली असतील. याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून, टेलिग्रामला मेसेज करून किंवा त्याच्यानंतर मला पर्सनली कॉल करून सुद्धा तुमच्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता. आतापर्यंत इथं मी ऑलमोस्ट सर्व गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या NRAला न घाबरता अभ्यासावर फोकस करा. खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर येणार आहे. हा एक पॉझिटिव्ह सिग्नल मला असं वाटतं याच्यातून आपल्याला मिळाला आहे. तर आपण या ठिकाणी थांबूयात आणि आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर परत एकदा लवकरच भेटूयात. तुमच्याच YouTube प्लॅटफॉर्म साकार एज्युकेशन नाशिक, जिथे नक्कीच आपली स्वप्न साकार